नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज बघा, आपण काल चालू केलेलं हे रेड्युसरचं वेल्डिंग मारून झालं आतनं बाहेरून, आणि आता हे दुसऱ्या एका पंपाचं रेड्युसर काढले आणि त्याचे फ्लॅंजेस पण ही कट करून घेतली. खराब झालाय बघा, बघू शकता इथे ठोकल्यावर बघा चेपलाय कसा. वेल्डिंग मधून कटच झालं हातोडीने ठोकल्यावर. त्यामुळे आता ही पण एक नवीन तयार करायचं आहे. ती ह्याची या साईडची जी फ्लॅंज आहे ती दुसरी वरची जी येणारी लाईन आहे ती ह्याला लाईन तयार नसल्यामुळे ही फ्लॅंजेस लावता येत नाही. डायरेक्ट जागेवरती लाईन जोडल्यावर ती लाईनी काढली असल्यामुळे तर ती फ्लॅंज वेल्डिंग करून चालत नाही. मग ज्यावेळेस तिथे लाईनी जोडून घेतील त्यावेळेला ही फ्लॅंज त्या तिथं जागेवरती टॅकिंग करून घेता येते त्या लाईनला लावून. म्हणून ती फ्लॅंजेस लावायची नाही, तशीच ठेवायची. ज्यावेळेस सगळ्या लाईनी जोडतील त्यावेळेस मग ती फ्लॅंजेस टॅकिंग करून घ्यायची. आता ही रेड्युसर बनवायचा. हा रेड्युसर हा इकडच्या पंपाचा दाखवतो बघा. इथं जसा रेड्युसर आहे या बारका, तसाच त्याच्या पलीकडे एक रेड्युसर आहे बघा त्या पंपाचा. तिथला रेड्युसर काढला, इथला रेड्युसर बनवायचा आता. आता आपण चालू आहे ती. हे मड फिल्टर टँक आहे. इथून मड वापस पाठवला जातोय फिल्टर होण्यासाठी इकडं वरती. मड जे आहे यातनं फिल्टर होण्यासाठी वरती आणि पाठवलं जातो या ऑलिव्हरला, पाहू शकता इकडं. आणि यातनं डायरेक्ट आणि ऑलिव्हरला जात असतो. आणि हा मड फिल्टर टँक आहे. फिल्टर होत असते थोडक्यात यात, ज्यातून मड वरती जाऊन. आणि आपण परवा केलेला हे रेड्युसर इथं बसवून घेतला बघा आज. बघू शकता बसला एकदम करेक्ट. परत याला कलर वगैरे देतात उत्पादनवाली. याला पण कलर दिला नाही, मागच्या वर्षी तयार केलाय नवीन, बघू शकताय. आणि हे सुद्धा मागच्या वर्षी इथून ही जी वेल्डिंग दिसते इथून खाली प्लेट मी सगळे बदलल्या वापरून. मीच वेल्डिंग केलेलं आहे सगळं, लिकेज प्रूफ पूर्ण प्लेट दोन्ही साईड, ह्या साईड आणि ही साईडची. हे साईड आणि हे साईड पूर्ण प्लेट मीच वेल्डिंग केली. हा निप्पल वगैरे मीच वेल्डिंग केले. आतनं बाहेरनं दोन्हीकडनं वेल्डिंग केलं याला. आणि याच्या आतमध्ये कप्पा आहे, थांबा दाखवतो तुम्हाला बघा. पाहू शकता तुम्ही आता जाळ्या वगैरे भरलेत. व्हॅक्यूमसाठी असते हे, व्हॅक्यूम पकडते यात. या लाईनीतनं व्हॅक्यूमसाठी असते त्या लाईनी. अशी टाकी एकदम लिकेज प्रूफ वेल्डिंग मारले. आतलं पार्टिशन सुद्धा. तर असं असतंय हे सगळं कामकाज. तर दाखवतो अजून पुढची कामं. इकडं डोअर आहे, बघू शकताय तुम्ही. ह्यात सगळा रस साठवला जातोय बघा. चला चालू करतो काम.